तालुका स्तरावरून आलेल्या सर्व विभाग प्रमुख यांचे मी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो. आजच्या या ग्राम दरबारासाठी माननीय बीडो साहेबांनी जो आजचा हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचेही मी सरपंच साहेब आणि ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करतो. सांगायचं म्हणजे दोन गोष्टी सांगायच्या म्हणजे आजपर्यंत इतका अधिकारी वर्ग ह्या गावाला कधी आलेला नाही. म्हणजे एकाच वेळी इतका अधिकारी वर्ग या गावामध्ये आले नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू केलं आणि त्याच अभियानाचा एक अंश भाग म्हणून आम्ही या सरपंच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे. या अभियानामध्ये सर आम्ही गावामध्ये आमच्या ग्रामपंचायत आवारामध्ये 50 नारळाचे फळझाडे लावलेले आहेत. त्यांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची सोय आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालयाचे पुनर्जीवन करून ग्रंथालयाचे पुस्तक, कपाट, खुर्ची त्यांच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड हे जे सर्व मुद्दे ते अभियानाच्या अनुषंगाने आम्ही जेवढी पूर्तता करता येईल त्या हिशोबाने आम्ही चाललो. आयुष्यमान भारत कार्ड असेल त्याप्रमाणे गावात जवळपास 31 अपंगाची नोंदणी आमच्या ग्रामपंचायतीला झाली होती. त्या अपंग नागरिकांना, दिव्यांग नागरिकांना शासनाचा जो 5% निधी खर्च करायचा जो नियम असतो त्या हिशोबाने आम्ही त्यांना जीवनावश्यक वस्तू त्या हिशोबाने त्यांना ब्लँकेट, 3 टाळी डब्बा देऊन तो खर्चही आम्ही केलेला आहे. तसेच स्मशानभूमीमध्ये नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसची सुविधा, नवीन स्मशानभूमी इमारत बांधकाम केलेलं आहे. तसं तिथं पाण्याची सुविधाचं काम सध्या चालू आहे. त्याचप्रमाणे सर GSW फाउंडेशन आणि गावातले उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही 2 दिवसाचं महाआरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. त्यामध्ये नागरिकांच्या विविध बाबीचा तपासण्या केल्या. त्याच हिशोबाने त्यांच्या डोळ्याचीही तपासणी केली. त्यांना मोफत चष्म्याचंही वाटप केलं, वाटप होणार आहे. या सर्व बाबीचं आम्ही अभियानाच्या दृष्टिकोनातून कामकाज चालू आहे, काय काम पेंडिंग आहे, काय चालू आहे त्या हिशोबाने आम्ही चालत आहोत. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अंगुलीमालाची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे की एका जंगलात अंगुलीमाल राहत होता. त्याने 1000 लोकांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आत्तापर्यंत 999 लोकांना मारलं देखील होतं. मग लोकांनी त्या जंगलाकडे जाणारे सगळे रस्ते बंद केले होते. आणि असं म्हणतात की कधी मध्ये त्याची आई त्याला भेटायला जात होती, पण आईसुद्धा घेऊन तिकडे जायचं बंद केली. काय माहीत त्याचा प्रण पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या जन्मदात्या आईला त्यानं मारून टाकलं म्हणून आईनं सुद्धा जायचं बंद केलं. आणि एके दिवशी गौतम बुद्धाची स्वारी त्या जंगलाकडे निघाली. सोबत एक अनुयायी होते. अनुयायाला जसं समजलं की ह्या जंगलात अंगुलीमाल नावाचा डाकू राहतो, मग त्यावेळेला त्या अनुयायाने गौतम बुद्धाला सांगितलं की गौतम बुद्ध ह्या तथागत आपल्या जंगलामध्ये अंगुलीमाल नावाचा डाकू राहतो. त्याने 1000 लोकांना मारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याने 999 लोकांना मारलेलं देखील आहे. आपण आपली सवारी वापस घ्यावी. यावर गौतम बुद्ध म्हणाले की तुझे डर लगता है तो तू वापस चला जा, अब तो मैं आगे ही चला जाऊंगा. असं म्हणून गौतम बुद्धाची स्वारी पुढे निघाली आणि तिकडे अंगुलीमालाने साधू येत असलेलं पाहून खुश झाला, कारण त्याचा आता प्रण पूर्ण होणार होता. जसं जसं तथागत पुढे जाऊ लागले तसं तसं त्यांच्या तेज अंगुलीमाल सहन करू शकत नव्हता. अंगुलीमाल म्हणाला की संन्यासी तू रुक, नहीं तो तुझे मैं मार डालूंगा. गौतम बुद्ध म्हणाले की तुम मार, लेकिन पहिले मुझे उस पेड़ की डाली काट कर ला. मग अंगुलीमाल गेला, त्या झाडाची फांदी तोडून आणला आणि त्यानंतर तथागत म्हणाले की जा अब जोड केला. मग अंगुलीमाल म्हणाला संन्यासी क्या तू पागल है, एक बार तोड़ा जाता है वो जोड़ा नहीं जाता. गौतम बुद्ध म्हणाले की मैं भी तो तुझे यही समजा रहा हूँ. मग लागलीच त्या अंगुलीमालच्या डोक्यात प्रकाश पडला आणि असं म्हणतात की त्याने हातातली कुऱ्हाड टाकली आणि तो त्यांचा एक अनुयायी झाला. सांगायचा उद्देश हाच होता की विचार बदलला की जग बदलतं. माननीय सरपंच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या अभियानात त्यांच्या विचाराने भाग घेतला आहे आणि त्यावर आमची वाटचाल चालू आहे. नक्कीच या तालुका स्तरावरील जे 5 बक्षीस आहेत त्या 5 पुरस्कारापैकी एक पुरस्कार हसलगण गावचा असेल याची मी आशा व्यक्त करतो आणि मी